तर आज होता आपल्या आनंदाचा बर्थडे आणि इकडे हे काका काय करू राहिले रे बाबा. तर काय म्हणता पोट्टी हो, कशा चांगल्या आहे की नाही? सर्वांना मनापासून जय श्रीराम. मी काय म्हणतो पहिले ऐकून घ्या, आपल्याला न्यू इयर पर्यंत 20,000 फॉलोअर्स करा लागतात, म्हणजे कराच लागतात. म्हणून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ब्लॉग आवडत असतील तर फॉलो करून घ्या तुम्ही. सकाळी आजी म्हणे मला कापूस दाब म्हणे, जरा आपल्या खोलीत कापूस असाच टाकेला म्हणे. योगून मी नानन भिडलो भाऊ कापूस दाबेले. योगून मी दाबेले भिडलो ना, आनंद फेकत जा खालून कापूस दाबला मस्त थोडा वेळ. त्यानंतर आपल्या दोन्ही गाड्या अशा उघड्याच होत्या. मग दोन्ही गाडीवर मस्त कव्हर गिवर टाकून दिली आपण. त्यानंतर आजी म्हणे जाय म्हणे वावरात चक्कर मारून ये म्हणे. मराठी फुटली का म्हणे वावरात पाहू नये म्हणे. या दोघीला घेतलं ना आम्ही निघालो भाऊ वावरात जायले. वावरात पोहोचलो, इथे थोड्या वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या, थोडासा टाइमपास वगैरे केला. त्यानंतर म्हटलं चला रे बा वापस. आणि तिथून निघालो आम्ही घरी जायला. पोट्टी तुमच्या वावरात सांगा बरं काय पेरेला आहे, पराठी कशी आहे तुमच्या वावरातली हेही सांगा. त्यानंतर मग मी आलतो आपल्या दुकानाजवळ आणि आज होता शुक्रवार. सोबत दुकान लावलं होतं फुगेचं. माझ्या व्हिडिओज काढ म्हणे फुगे झाडताना. म्हटलं काही विषय आहे का, इकडून का पुढून मी फुगा देतो म्हणे, ती हातात तू व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढला मस्त, फुगा गिगा खाल्ला आपण. त्याच्यानंतर मग गण्या आला. हा गण्या आला आणि मॅसेला बोलावलं कारण की आनंदचा बर्थडे होता. मी आता फटाका घेऊन अकोल्याहून येता आयटीआत फटाका आणला, मस्त घरात ठेवला. नंतर आम्ही गेलो शुक्रवार होता म्हणून गावाच्या बाजार. आमच्या गावचा बाजार म्हणजे भाऊ बावनखेडेचा बाजार. पुऱ्या बावनखेडे आमच्या गावचा बाजार फेमसच आहे. मग इथे गेल्यानंतर मग शेप दिसलं, मी शेप खाल्लं मस्त पैकी. त्यानंतर योगू म्हणे चल म्हणे उस दाखवू म्हणे लोकले. मग उस पाहायला आलो. इकडे उसही आले होते मोठे मोठे झाडे झाले. तर गेला कोणी शुक्रवारी घेऊन जा आमच्या बाजारात. इकडे शाहरुख दिसला. मी जाम पाहिजेच मला एक. कोणी घेऊन जाणं काही विषय आहे का रे बा. मग जाम घेतला, जाम घेऊन खाल्ला. मग आम्ही गेलो मच्छा पाहिले. इकडे काका कम खतरनाक मच्छी कापू राहिले ते. याचा व्हिडिओ काढला आणि संध्याकाळी होता आनंदचा बर्थडे. मग केक आणला आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला.